गोंधळकर महाराज यांचं प्रवचन 2 ऑगस्ट. आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही. ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. याकरता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावे. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडे लक्ष द्यावे. खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यात आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझे कोणी नाही, हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितकेच दुःख पदरात येते. विषय सुख न मागताही येते, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशात राहायचे. माझ्या मागे राम आहे म्हटल्यावर माझ्या प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयही नाहीशी जी भीती आहे ती नाहीशी होते. नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधानच राहिल्यासारखे आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकेच नव्हे तर आदल्या दिवशीची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशी कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थिती बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करत नाही, हाच मुख्य फरक होय. आपणच दिवाळीच्या दिवसात आनंदाचा दिवस करतो. हे जर खरे तर तसा तो आपण नेहमीच का करू नये. आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंद करतो. मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्या चेष्टेला नेहमी का जाऊ नये. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभ हानीचे महत्त्व वाटत नाही. भगवंताचे स्वरूप मूळ आनंदरूप आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो. याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा. म्हणजे आपल्याला ह्या मीचे स्वरूप आनंदमय असल्याचा प्रत्यय येईल. अशा परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात होय आणि परमात्म्यात विलीन होणे हे जीवनाचे सर्वस्व होय. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. श्रीराम जय राम जय जय राम.